नमस्कार शेतकरी बांधवांनो, ज्ञानगंगा चॅनलमध्ये आपले मनापासून खूप खूप स्वागत आहे। राज्य शासनाच्या कर्जमाफी योजनेची प्रत्यक्ष अंमलबजावणी आता अंतिम टप्प्यात आली आहे। प्रशासकीय पातळीवर सर्व तयारी पूर्ण झाली असून जुलैच्या दुसऱ्या आठवड्यापासून पात्र शेतकऱ्यांच्या थेट कर्ज खात्यामध्ये कर्जमुक्तीची रक्कम जमा होण्यास सुरुवात होणार आहे, अशी माहिती राज्य शासनाकडून देण्यात आली आहे। कर्जमाफी योजनेच्या अंमलबजावणीमध्ये तांत्रिक अडचणी आणि दिरंगाई होऊ नये यास राज्य शासनाने महाआयटीच्या माध्यमातून संपूर्ण प्रक्रिया ऑनलाईन आणि आधार क्रमांकावर आधारित ठेवली आहे। सर्व बँकांकडून पात्र कर्ज खात्याचा तपशील थेट पोर्टलवर घेतला जात असून संगणकीय पडताळणीद्वारे अंतिम याद्या तयार केल्या जात आहेत। या याद्या शेतकऱ्यांना सहज पाहता याव्यात यासाठी गाव, चावडी, ग्रामपंचायत, बँक शाखा, विकास संस्था आणि आपले सरकार सेवा केंद्र येथे प्रसिद्ध केले जाणार आहेत। विशेष म्हणजे पात्र शेतकऱ्यांना त्यांच्या नोंदणीकृत मोबाईलवर बँकामार्फत संदेश पाठवूनही सूचित केले जाणार आहे। शेतकऱ्यांनी योजनेची संपूर्ण प्रक्रिया ऑनलाईन, पारदर्शक आणि आधार क्रमांकावर आधारित ठेवण्यात आली आहे। पात्र शेतकऱ्यांनी यादीत नाव आल्यानंतर लाभ मिळवण्यासाठी शेतकऱ्यांनी आपल्या आधार नंबर किंवा यादीतील विशिष्ट नंबरसह आपले सरकार सेवा केंद्रात किंवा बँकेत जाऊन आपल्या कर्ज खात्याचे बायोमेट्रिक आधार प्रमाणीकरण करणे गरजेचे आहे। ही माहिती योग्य असल्याची खात्री करून शेतकऱ्यांनी मान्यता दिली की शासनाकडून थेट कर्जमुक्तीची रक्कम शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यात जमा होईल आणि एक वेळ समझोता OTS योजनेतील लाभार्थ्यांनी प्रथम त्यांचा हिश्श्याची रक्कम भरणे आवश्यक आहे। त्यानंतरच शासनाचा कर्जमुक्तीचा लाभ शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यात जमा होईल। यासाठी पात्र शेतकऱ्यांनी आधार प्रमाणीकरण करणे आवश्यक आहे। योजनेच्या पारदर्शकतेवर शासनाने विशेष भर दिला आहे। कर्ज खात्याच्या माहितीत किंवा बँक तपशिलात काही तांत्रिक त्रुटी असल्यास शेतकऱ्यांना दाद मागता यावी म्हणून सक्षम तक्रार निवारण व्यवस्था निर्माण करण्यात आली आहे। तसेच या तक्रारीचे तात्काळ निराकरण करण्यासाठी जिल्हा स्तरावर विशेष समितीसुद्धा नियुक्त करण्यात आली आहे। जर तुम्हाला शेतीविषयी अशीच नवनवीन माहिती जाणून घ्यायची असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा।